तर आपण आता स्किपिंग मारणार आहे. किती किती सेट मारू बघू. 200 सेट मारायचं. आपण 200 सेट मारू बघू किती मारतोय आता. मागचे रेकॉर्ड ब्रेक होतं का नाही. प्लॅन मध्ये चेंज झाला. तिकडे पोरं बसलेले मोठे, त्याच्यामुळं काय नाही प्रॉब्लेम. आपण एक दिवस वर्कआउट केला लग दुसऱ्या दिवशी येऊनच बसते लगे काय करू राहिले काही नाही काय म्हणून. शूटिंग काढू राहिले काय ब्लॉग बनवून राहिले. त्याच्यामुळं आपण इकडे आपण इकडे काऊन येतो माहिती आहे. इकडे एकदम सेफ कोणीच येत नाही म्हणून आपण इकडे फ्री वर्कआउट करतो. जसं आपल्या धरणाकडे कोणीच येत नाही. पुन्हा लाईट लावले बा. तर इकडे एवढा नाही लावला. पण हे फार्म हाऊस आहे. आज आहे आपला 365 दिवस चालायचा 244 दिवस आहे. तर काल आपली महालक्ष्मी उठल्या आता बसल्या होत्या 3 दिवस बसत असते. तर फराळाचं बघा घरी किती आलं. बॉक्स पॅकिंग करून ठेवलं होतं. तर चला कॉफी पिऊ. कॉफी आणि निघू ग्राउंडकडं. पुन्हा लाईट लावले बा. तर इकडे एवढा नाही लावला. पण हे फार्म हाऊस आहे. हे प्लॉटिंग ज्याची आहे ना त्याचं फार्म हाऊस आहे. मग त्याच्यामध्ये स्विमिंग पूल आहे ते बनवलेलं आहे. एक दिवस आपण बनवू असं फार्म हाऊस. धीराज भाईचं कसं आहे मिस्टर इंडियन हॅकरचं सेम तसं आहे बघा. आतमध्ये पूर्ण स्विमिंग पूल आहे, कोट आहे आणि हॉल आहे. मस्त सिस्टीम बनवलेली आतमध्ये. तर चला ग्राउंडकडे निघू आता. इकडं वाळू टाकल्यामुळे नाही तर गाडी तिथपर्यंत येते आपली. बरं लय भारी लय मोठी जागा आहे. एक एक एकरच्या आसपास असून ते 1 एकर मध्ये बनवलेलं आहे ते. मस्त आहे. चला आज सुद्धा थोडासा लेट आला. तर हे बघा इथं एवढं साफ केलं तर आपण इथं जे शेतात कामाला येते इथं आसपास जे शेत आहे इथे येऊन पाय पुसते बघा. सगळं खराब करून टाकलंय. साफ दिसतं आणि इथं येऊन पाय पुसते कारण शेताची इथं आहे. इथून शेतात जरा पाय भरले पलीकडे पुसायचं. इथं पोरं करते वर्कआउट तरी माहीत असून सुद्धा काय करणार आपली धरू प्रॉपर्टी. तर चला तरी आपलं 244 दिवस आहे. तरी वॉर्मअप झाला तर आता जॉगिंग करू. आता काय करू जॉगिंग करू आपण. इथून इकडे जॉगिंग करू. जॉगिंग केली त्याच्यानंतर आजचा स्पेशल वर्कआउट आहे काय बघू आपण.
तर 6 ते 7 राऊंड मारले आपण इदलची राऊंडमध्ये. तर याच्यानंतर थोडंसं वॉकिंग करू. कधी पण एक लक्ष ठेवा, वर्कआउट कोणता झाला किंवा रनिंग झाली तर वॉकिंग काढायची, बॉडी कूल डाऊन करायची, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्कआउटला सुरू करायचं. त्याच्यावर थांबायचं नाही. तर चला थोडं वॉकिंग करू. जॉगिंग आपली कंप्लीट झाली. स्लो मध्ये एकदम इथंच राऊंड मारले आपण. तर आता काय करायचे, आज आपण स्किपिंग चॅलेंज. लय दिवस झाले आपण मारलंच नाही. आता तिकडे जायचं पहिल्या ती जागा. चल कोणतीही घे स्किपिंग. आणली की नाही? आणली. तर चला आता काय करू, तिकडे जाऊ आणि तिकडं स्किपिंग मारू, मग वापस येऊ. झाकून ठेव ना, झाकून ठेवायचं. दगड ठेव, कोण नेणार नाही चाललं. बरोबर ठेव झाकून. स्किपिंग घेतली का? तर किती मारणार आज? किती काही सेट मारणार आहे? सेट का 150 सेट मारायचे. तर चला, मागच्या वेळेस आपण मारले होते 1600. 200 6 का 8 सेट मारले होते का? तर यावेळेस आता बघू किती मारता येते. मागचा रेकॉर्ड ब्रेक करू यावेळेस. हो ना. खतरनाक आहे अरे. प्लॅन मध्ये चेंज झाला. तिकडे पोरं बसलेले मोठे, त्याच्यामुळं काय नाही प्रॉब्लेम. आपण एक दिवस वर्कआउट केला, दुसऱ्या दिवशी येऊन बसते लगे काय करू राहिले, काही नाही काय म्हणून शूटिंग काढू राहिले का ब्लॉग बनवून राहिले. त्याच्यामुळं आपण इकडे इकडे काऊन येतो माहिती आहे, इकडे एकदम सेफ, कोणीच येत नाही म्हणून आपण इकडे फ्री वर्कआउट करतो. जसं आपल्या धरणाकडे कोणीच येत नाही, पब्लिक मध्ये नाही करत आपण. तर चला या ठिकाणी मग करू. त्या दिवशी आपण मारले होते ना या ठिकाणी. इथं बघा गाडी पार्किंग लावली आपली, या ठिकाणी मारले होते आपण. तर आपण आता स्किपिंग मारणार आहे. किती सेट मारू बघू. 200 सेट मारायचं. आपण 200 सेट मारू, बघू किती मारते आता. मागचे रेकॉर्ड ब्रेक होतं का नाही.
कलरले डॅशिंग काढलं पण कलरले भारी. तर आपले 200चे 10 सेट कंप्लीट झाले. म्हणजे 2000 स्किपिंग आज कंप्लीट झाल्या. करणे 1500 मारले म्हणजे 1500 आणि आपले 2000 आज रेकॉर्ड ब्रेक झाला. पहिले आपण 1600 मारले होत्या, आता 2000 मारले. तर चला नेक्स्ट वर्कआउट करू.
काय करू, स्ट्रेचिंग करू आता. माईक तिकडे ठेवू. आज रेकॉर्ड केला आपण, स्किपिंग मारल्या. पहिले स्किपिंग आपल्या होत्या 1600 मारल्या होत्या, त्या आपण 7 ते 8 सेट मारले होते. आता आपण 200चे 10 सेट मारले, म्हणजे 2000 कंप्लीट झाले स्किपिंग. अजून वेगवेगळे असून रेकॉर्ड बनवून राहिलो आणि तेच वेगवेगळे रेकॉर्ड तोडून राहिलो आपण. आपली रेकॉर्ड तोडायला जी मजा असते ना, ती कशातच नसते. तर चला, अजून एक आपण सिंगल एकाच दामामध्ये आपण 1000 स्किपिंग मारलं, त्याचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आपल्याला. आणि आता 2000 मारले रेपिटेशनमध्ये 200 सेट मारले, सेटमध्ये मारले 2000 स्किपिंग. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तुम्हाला दरवेळेस सांगतो, वॉर्मअप पण स्ट्रेचिंग सगळ्यात कंपल्सरी करणं म्हणजे करणंच आहे. तर चला. तर सरने विवोचा मोबाईल घेतला, एकदम मस्त आवडला आपल्याला. 40-50 हजारपर्यंत आहे, पण सेम आयफोन टाईप आहे, सगळं सेम फीचर्स आहे. कॅमेरा एकदम सही आहे, मस्त आवडला तो. बघू आता आपण दिवाळीला बजेट बसलं तर सबस्क्राईब वाढले तर घेऊ आपण. तर चला. तर चला, आजची फुल बॉडी स्ट्रेचिंग कंप्लीट झाली. तर आता जायची तयारी करू. द्यायचं, प्रोसेसवर ध्यान द्यायचं. प्रोसेस म्हणजे कसं, प्रत्येक दिवस परफेक्ट कसा बनवायचा. मागच्या पेक्षा आता नवीन दिवस, मागच्या ज्या चुका झाल्या त्या होणार कसं काय नाही, आणि माग जसं परफॉर्मन्स होता आपला त्यापेक्षा बेस्ट परफॉर्मन्स कसा होईल आज. तर आपलं ह्याच्यावरच काम असतं आणि हेच करायला पाहिजे माणसाने. पुढचा आपण सक्सेस होऊ, मग 1 मिलियन सबस्क्रायबर होईन, मग असं होईन, ते एवढं 365 दिवस कंप्लीट होईन हे असं डोक्यातच नाही आणायचं. पहिलं आजचा दिवस परफेक्ट बनला ना, तर उद्याचा दिवस ह्याच्यापेक्षा थोडा बेटर पाहिजे. असं थोडं बेटर करत इथे यायचं. कारण की स्किपिंग आपण पहिले चालू केलं ते 100 मारत होतो. तर आता 1000 एका सेटमध्ये गेलो. आता 2000चं टार्गेट कंप्लीट झालं. अजून पुढच्या महिन्यात अजून 3000चं टार्गेट. असं हळूहळू बेटर होत जायचं हळूहळू. कारण की आपण इतक्या दिवस प्रॅक्टिस जे केली, ते 40 किलोमीटर मारलं तेव्हा मला कळालं खरं बॉडी चेंज झाला. ह्याच्या आधी एवढं पळालंच नव्हतं. ह्याच्या आधी फुल प्रॅक्टिस होती, तर आपण 20-25 किलोमीटर पळालो होतो. आता 40 किलोमीटर म्हणजे हिडन पॉवर आहे आपली. असं आहे, एवढं बॉडीनी दिसत नाही, पण आतून स्ट्रेंथ पॉवर जास्त आहे. त्या दिवशी गुडघ्यानी फक्त हे झालं, नाही तर आपलं मेंटली आणि दम तर काही लागलाच नाही. सहज आपण 2 किलोमीटर मारला असं झाला. 40 किलोमीटर मारले, एकदम रिलॅक्समध्ये बॉडी होती. तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता, एकदम एंडिंगला एकदम रिलॅक्स बॉडी होती. तर हीच गोष्ट असती आतून स्टॅमिनाची. तर चला,
तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिकसोबत. जय हिंद जय भारत.